नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर कालचा एक जो व्हिडिओ आपण अपलोड केला होता त्याच्यामध्ये मी आरआरबीच्या सगळ्या एक्झाम विषयी तीनही एक्झाम विषयीची सविस्तर माहिती दिली होती। त्याच्या बाहेर तुम्हाला काही बघावं लागणार नाही आणि तरी पण बघायला लागलं तर RRB_एज्युकल्चर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यात सगळ्याचे नोटिफिकेशन दिलेत तुम्ही। इवन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी चॅनल सुद्धा टाकतोय, तर त्या नोटिफिकेशन मधून पण तुम्हाला सगळी माहिती मिळेल, त्या कॅटेगरी विषयी वगैरे, एज रिलॅक्सेशन काय असतं ते सगळं मिळून जाईल। पण जी प्रॉपर वरची माहिती पाहिजे की जेणेकरून तुम्ही फॉर्म भरून अभ्यासाला सुरू करावं, अशी सगळी माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी डेफिनेटली तो व्हिडिओ बघून घ्यावा। तर आज मी तुमच्या समोर याच्यासाठी आलेलो आहे की आता प्रत्येक विषयाचं आपण एक एनालिसिस करून त्याचं सिलेबस डिकोड करून आणि त्याच्यावरचे PYQ हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत तर त्या विषयाचं सांगण्यासाठी आपण आलेलो आहे। एकदम छोटासा व्हिडिओ असेल, 7 ते 8 मिनिटांमध्ये हा व्हिडिओ असेल। असेच प्रत्येक विषयाचे शिक्षक येऊन त्यांचं ते सांगतील तुम्हाला। ओके, तर बघा आज आपण मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग याविषयी म्हणजे अभ्यासक्रम काय आणि PYQ कसे असतात, तर कुठल्या टॉपिक मध्ये विचारतात, तर त्याची सविस्तर माहिती सांगण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहे। तर आपली एक बॅच 5 नोव्हेंबर पासून सुरू होते। 5 नोव्हेंबर पासून आपण त्याच्यात PYQ लेक्चर्स अपलोड करायला, कंटेंट अपलोड करायला सुरुवात करतोय आणि याचे प्रॉपर लेक्चर्स आपले 17 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहेत। ठीक आहे, म्हणजे आतापासूनच सुरू होतील सगळे लेक्चर, कंटेंट चांगला पडायला, पण जे शिकवण्याचे लेक्चर्स आहेत ते सगळे 17 नोव्हेंबर पर्यंत। तिथपर्यंत आपण टाइम टेबल कसं प्रॉपर शेड्यूल करणार आहे, प्रत्येक विषयाची इंट्रोडक्शन माहिती, काही महत्त्वाचे टॉपिक, मग त्याच्यावरचे एखादे दुसरे मोठे लेक्चर असे होतील आणि 17 पासून रोज तुम्हाला चांगला कंटेंट बघायला मिळेल। तोपर्यंत तुम्ही पण तयारी करा, फॉर्म वगैरे भरून ठेवा। तर ही बॅच आपण सुरू करतोय। बॅचचं नाव आपण संकल्प बॅच असं दिलेलं आहे आणि ही आरआरबीच्या तिन्ही परीक्षांसाठी तुम्हाला उपयोगी पडेल। ग्रॅज्युएशन लेवल, अंडर ग्रॅज्युएट लेवल आणि ज्युनियर इंजिनियर या तिन्ही परीक्षांसाठी तुम्हाला ही बॅच उपयोगी पडणार आहे। आणि या बॅच मध्ये पहिल्यांदाच आपण सगळे प्रश्न मराठीमध्ये देतोय, कारण 2 वर्षापासून आरआरबीची एक्झाम मराठीमध्ये रिजनल लँग्वेज मध्ये पण आलेली आहे। मराठी नव्हतं त्याच्यात, आधी फक्त इंग्लिश हिंदी वगैरे असायचं, पण आता ती बऱ्याचशा रिजनल लँग्वेज मध्ये पण येते, म्हणजे इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही पद्धतीने आपली बॅच रन होणार आहे। बॅच मध्ये आपण सगळे PYQ कव्हर करणार आहे, जे रिपिटेशन नाहीत ते, जे वेगवेगळ्या व्हरायटीचे दिसतात असे PYQ, आणि परत सगळ्यात पहिल्यांदा तर कन्सेप्ट लेक्चर बॅच मध्ये असणारच आहेत। सगळी बॅच मराठी इंग्लिश अशा दोन्ही याच्यात असेल, कधी कंटेंट इंग्लिश मध्ये असेल, शिकवण्याची पद्धत मराठी असेल, पण तुम्हाला सगळं मराठीतून समजेल अशा पद्धतीचीच ही बॅच असणार आहे। बेसिक टू ऍडव्हान्स पूर्ण मार्गदर्शन ह्या बॅचच्या फॉर्म भरण्यापासून ते परत एक्झाम देईपर्यंत मी तुम्हाला माझ्या वैयक्तिक याच्यावर करणार आहे। तुम्हाला काही डाऊट असेल तर मला मेसेज करा व्हॉट्सअपला, तुम्हाला मी सगळं हे करून देईल। हा जो पहिला नंबर आहे तो माझा आहे, त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता। आणि आपण वीकली लाईव्ह सेशन याच्यात घेणार आहोत। ही पूर्ण बॅच तशी रेकॉर्डेड असेल, पण जे डाऊट सेशन असेल ते तुमचं लाईव्ह असणार आहे आपल्या एज्युकल्चरच्या ऍपवर। तर ज्यांना ही बॅच घ्यायची आहे त्यांनी डेफिनेटली एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यातून संकल्प बॅच 2025 आरआरबीच्या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे। म्हणूनच मी याला नाव दिलंय युअर तिकीट टू इंडियन रेल्वेज। तुम्ही फक्त बॅच करा, मी तुम्हाला जेवढं माझ्याकडे आहे तेवढं सगळं द्यायचा प्रयत्न करणार आहे। ओके, तर चला आजच्या व्हिडिओला आपण फीचं पण सांगितलेलं आहे मी। पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी आपण ही 1500 रुपये फी ठेवलेली आहे, त्याच्यात आपण सगळंच शिकवणार आहे, मॅथ, रिझनिंग आणि पूर्ण तुमचं जनरल स्टडीज। ठीक आहे, तर मला नाही वाटत की जेवढा तुम्हाला कंटेंट मिळणार आहे त्याच्या मानाने फी जास्त आहे, पण ही फक्त फी 17 नोव्हेंबर पर्यंत। एकदा बॅच तिथून मोठे लेक्चर पडायला सुरू झाले तेव्हापासून ही फी 2000 रुपये होईल। त्यामुळे ही 100 विद्यार्थ्यांसाठी आणि 17 नोव्हेंबर पर्यंत अशी ह्या फीचं स्ट्रक्चर असणार आहे। ती पोस्टरवरच लावून टाकले, फी साठी ऑफिसला कॉल करा आणि हे करा, मला कॉल करा, असं काही नाही। जे आहे ते सगळं तुम्हाला समोर दिसतंय त्याच पद्धतीने। फक्त याचे जे अपडेटसाठी आपण एक टेलिग्राम चॅनल काढलंय, त्याचं नाव आहे RRB एज्युकल्चर, RRB_एज्युकल्चर। याच्यातून तुम्हाला याच एक्झाम विषयींचे, RRB एक्झाम विषयीच्या सगळ्या माहिती वरचेवर मिळत राहतील। कधी काय कसं होणार आहे हे सगळं तुम्हाला मिळून जाईल। तुम्हाला फक्त मला फॉलो करायची गरज आहे ना, आपलं युट्यूब चॅनल फॉलो करायची गरज आहे, दॅट्स इट। तुम्हाला मी सगळं प्रोव्हाइड करतो, तुम्ही फक्त तुमच्या शंका विचारायच्या, तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल। कॉल उचलला नाही तर कॉल बॅक येतो किंवा मेसेजला रिप्लाय तर येतो। ठीक आहे, चला मग आता आपल्या विषयाला सुरुवात करू आजच्या ह्याच्या। तर काय मॅथमॅटिक्स मध्ये काय टॉपिक सांगितलेत त्यांनी, नोटिफिकेशन इंग्लिश मध्येच आहे आपलं, पण प्रश्न आपले इंग्लिश मराठी दोन्ही मध्ये असणार आहेत। तर मॅथमॅटिक्स मध्ये नंबर सिस्टीम, सेंट्रलच्या एक्झामचा आवडीचा टॉपिक नंबर सिस्टीम। ठीक आहे, आणि तो एकदम भारी जमतो मला।
मी तुम्हाला एवढ्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे नंबर सिस्टीम. युपीएससीला 17, 18, 20 प्रश्न नंबर सिस्टीमवर असतात 55 पैकी 17, 18, 20 प्रश्न नंबर सिस्टीम. त्याच्यानंतर डेसिमल म्हणजे आपलं फ्रॅक्शन्स, परत लसावी मसावी, परत रेशो आणि त्याच्या प्रॉपर्टी. रेशो आणि त्याच्या प्रॉपर्टी म्हटलं की लगेच काय येतं मग जे माझ्याकडून शिकले त्यांना माहिती आहे. रेशो आलं, प्रोपोर्शन आलं, एजेस आलं, मिक्सचर आलं, पार्टनरशिप आलं, इन्कम एक्सपेंडिचर आलं आणि पॉइंट्स आलं. मग त्यालाच ते काय म्हणतात, रेशो अँड इट्स प्रॉपर्टीज. मी पण अशीच नावं देतो की नाही माझ्या ह्याला. ते कुठनं आले, सेंट्रलच्या एक्झाम मधनच आले. ओके. त्याच्यानंतर पर्सेंटेज अँड इट्स ऍप्लिकेशन. मग पर्सेंटेज मध्ये पर्सेंटेज येतं, प्रॉफिट येतं, लॉस येतं, डिस्काउंट येतं, सिंपल इंटरेस्ट येतं, कंपाऊंड इंटरेस्ट येतं. बघा पर्सेंटेज झालं इथं. त्याच्यानंतर मेन्सुरेशन म्हणजे आपले ते फॉर्म्युलांचे टॉपिक, एरिया, व्हॉल्यूम, पेरिमीटर ते वाले. परत टाइम अँड वर्क, काळकाम. परत टाइम अँड स्पीड म्हणजे वेगवेगळं अंतर, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस. परत इलेमेंटरी अल्जेब्रा, परत जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री, इलेमेंटरी स्टॅटिस्टिक्स. एवढे सगळे प्रकार आपल्याला पडतात. ठीक आहे मॅथ मध्ये, ह्याच्या बाहेर काही जात नाही, एवढंच. आणि हे सगळे एक्झाम्पल्स कसे असतात, ते फॉर्म्युला बिरमेलाची चालत नाही त्याला गोष्टी. तुम्हाला माझ्या कन्सेप्टनं शिकायला लागतं, आपलं आणि त्यांचं. हे जे मी वापरतो नेहमी त्यांनाच हे एक्झाम्पल इझिली सुटतात. ह्याला फॉर्म्युलांच्या नादाला गेला ना, तुम्हाला फॉर्म्युले फक्त मेन्सुरेशन, हा अल्जेब्रा, हा ट्रिग्नोमेट्री आणि हा स्टॅटिस्टिक्स, इथंच फक्त फॉर्म्युले. बाकी कुठेही तुम्हाला मी फॉर्म्युले वापरून शिकवणार नाही. एकदम इझी पद्धत, प्रश्न वाचायचा, त्यात काय सांगितले ते बघायचं आणि त्यानुसार करत राहायचं. एवढंच करायचंय तुम्हाला. तुम्ही माझं युट्यूबचं कुठलंही लेक्चर बघा, उगाच नको तिथं आपण फॉर्म्युले वापरलेले नाही. तर हा काय झाला मॅथचा सिलेबस. मग याच्यावरचे पीवायक्यू कसे असणार आहेत, याच्यावरचे पीवायक्यू बघा कसे कसे. सगळ्या एक्झामला हेच पीवायक्यू आहे, अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट आणि जेई एक्झाम. ठीक आहे. तर बघा टॉपिक कुठले कुठले पडलेत. पर्सेंटेज, इलेक्शन वरचं पर्सेंटेजच, परत रेशो, मेन्सुरेशन, ऍव्हरेज, एजेस, पार्टनरशिप, प्रॉफिट अँड लॉस, डिस्काउंट, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. परत टाइम अँड वर्क, परत पाईप अँड सिस्टम हा त्याचंच ऍप्लिकेशन आहे. परत स्पीड टाइम डिस्टन्स, नंतर काय सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळ रूप द्या, नंबर सिस्टीम, संख्याशास्त्र, लसावी मसावी, अल्जेब्रा, ट्रिग्नोमेट्री, हाईट अँड डिस्टन्स हा ट्रिग्नोमेट्रीचाच एक पार्ट असतो, जॉमेट्री, भूमिती, स्टॅटिस्टिक्स आणि स्टेटमेंट बेस्ड लिनियर इक्वेशन्स म्हणजे एकदम साधे साधे इक्वेशन वरचे जे प्रश्न असतात ते सगळे या सिलेबस मध्ये आहेत. मग हा काय वेगळा टॉपिक आहे का? कंबाईनला जे तुम्हाला 20 प्रश्न पडतात त्याच्यात जर तुम्ही फक्त याच्यातलं ट्रिग्नोमेट्री जर सोडलं तर तुम्हाला काय नवीन आहे? काहीच नवीन नाही, सगळं येतंय. फक्त लेवल वर खाली असणार आहे, आता याची थोडीशी वर असणार असं समजू आपण. आणि काहीच काळजी करू नका, माझ्या पद्धतीनं ते तुम्हाला मी सगळं सोपं करून सोडेल. तर जो मॅथचा सिलेबस होता तर त्यानुसार एवढ्या टॉपिक्सवर आपल्याला प्रश्न पडलेले आहेत, आणि हे सगळे टॉपिक आपण आपल्या बॅच मध्ये कव्हर करणार आहे. चला पुढे जाऊ आपण आता. रिझनिंगचा काय सिलेबस आहे? जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. मग रिझनिंग मध्ये ते म्हणतात की अॅनॉलॉजी, सहसंबंध, हे आता आपण धर्मादायच्या बॅच मध्ये बघतोय. ठीक आहे. परत कम्प्लिशन ऑफ नंबर अँड अल्फाबेटिकल सिरीज, नंबर सिरीज, अल्फाबेटिकल सिरीज, कोडिंग डिकोडिंग. रिझनिंग म्हणले की हे आलंच पाहिजे, कोडिंग डिकोडिंग. परत मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे बॉर्डर मास त्यांनी काही ठिकाणी रिझनिंग मध्ये टाकतात, तर बॉर्डर मास रिझनिंग मध्ये टाकलंय. सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, सगळा सिलेबस डिकोड करून मी धर्मादायची बॅच काढली आहे, बरोबर का नाही? त्यातला सिलेबस आहे. का काढले? मग हे सेंट्रलच्या लेवलचा अभ्यास आहे, सेंट्रलच्या एक्झामच्या. ठीक आहे. तर त्याचेच टॉपिक आहेत. रिलेशनशिप म्हणजे ब्लड रिलेशन, अनालिटिकल रिझनिंग असतंय, सिलॉजिझम तुमच्या आवडीचं. परत वेन डायग्राम, जम्बलिंग म्हणजे आता ते तुम्हाला जेव्हा प्रश्न घेईल तेव्हा सांगेन मी तसं. ठीक आहे. वेन डायग्राम. परत हे पझल्स, डेटा सफिशियन्सी, माहितीचा पर्याप्तपणा, स्टेटमेंट कन्क्लुजन, स्टेटमेंट इन कोर्स ऑफ ऍक्शन, कार्यसंकेत काय करणार तुम्ही, निष्कर्ष काय काढणार, डिसिजन मेकिंग म्हणजे ते आपलं सीसॅटचे 5 प्रश्न तुम्ही काय कराल असं झालं तर ते डिसिजन मेकिंग. परत मॅप्स, इंटरप्रिटेशन ऑफ ग्राफ्स, म्हणजे डेटा इंटरप्रिटेशनचाच एक टाइप आहे. तर हे कशाचे टॉपिक झाले? हे सगळे रिझनिंगचा सिलेबस झाला. हा सगळा सिलेबस आहे. ठीक आहे. हा सिलेबस. ह्यातलं काय नवीन वाटतं तुला काय हे मॅप्स शब्द नवीन वाटतोय का? काही नाही विशेष त्याच्यात. परत हे जम्बलिंग नवीन वाटतंय का? काहीच नाही, एकदम सिंपल डायग्रामचे सब टॉपिक असतात ते. ठीक आहे. यातलं काही नाही, यातलं सगळं केलंय आपण एमपीएससी. तुम्ही फक्त एक्झामचे फॉर्म भरून एक्झाम द्यायची गरज आहे. तुम्हाला मार्क कसे काढायचे त्याची जबाबदारी माझी. पुढे जाऊ. हे बघा आता रिझनिंगचे टॉपिक काय आहेत. रिझनिंगचे टॉपिक
ब्लड रिलेशनवर प्रश्न विचारलेत मागच्या वेळी, PYQ आहेत हे सगळे, काय आहेत PYQ आहेत. आता हे सगळे PYQ आहेत. ब्लड रिलेशन, कोडिंग डिकोडिंग, नंबर सिरीज, अल्फाबेटिकल सिरीज, एनॉलॉजी, परत अल्फाबेटिकल ऑर्डर, डायरेक्शन त्याच्यावर प्रश्न विचारलाय, सिटिंग अरेंजमेंट पझल मध्ये, ऑर्डर रँकिंग, परत स्टेटमेंट बेस्ड मिसलेनियस क्वेश्चन असतात, काहीतरी थोडं थोडं इकडे तिकडे करतात, कोडी वगैरे विचारतात त्याच्यात, सिलॉजिझम, रिझनिंग म्हणले की सिलॉजिझम आलंच पाहिजे, मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे बॉडमास, परत साइन इंटरचेंज त्याचाच प्रकार आहे, इकडे तिकडे करून साइन हे केले तर अधिकला गुणिले केलं, गुणिलेला वजा केलं वगैरे वगैरे. परत स्टेटमेंट बेस्ड ऑपरेशन ऑन अ नंबर, शब्दात काय तर सांगितलं जातं ते तुम्हाला अंकामध्ये अप्लाय करायचं असते. आणि नंतर काय लेटर पेअर एनॉलॉजी, म्हणजे याला हे कोडिंग डिकोडिंगचा टाइप झाला तो लेटर पेअर एनॉलॉजी, म्हणजे कळालं का. तर हे एवढे प्रश्न त्यांनी रिझनिंगच्या PYQ मध्ये विचारलेले होते. समजतंय आहे का नाही, काय वेगळं वाटतं ह्याच्यात. आणि ह्याच्यात तुमची CBT 1 पण कव्हर होणार, CBT 2 पण, म्हणजे Tier 1 प्रिलिम आणि मेन्स दोन्हीला हा सिलेबस मॅथ रिझनिंगचा, ह्याच्या बाहेर काही जाणार नाही. आणि आपण शिकवताना तर ह्याचा अजून इकडं तिकडचं जे काय असते त्या पण गोष्टी घेऊ, जेणेकरून ते पुढच्या एक्झामला पडल्या तर आपल्याला टॅकल करता आल्या पाहिजे. तर हा होता आपले रिझनिंगचा सिलेबस आणि त्याचे PYQ. तर डेफिनेटली संकल्प बॅच तुम्हाला RRBच्या 3ही एक्झामसाठी उपयोगी पडणार आहे. हे मी फक्त जसं मॅथ रिझनिंगचं आज घेऊन आलोय, तसं गणेश सर तुम्हाला उद्याच्या दिवशी पॉलिटीचं, हिस्ट्रीचं, करंट अफेअर्सचं घेऊन येतील. सिद्धार्थ सर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्रीचं, बायोचं घेऊन येतील. आणि अशाच प्रकारे प्रत्येक टीचर त्याच्या सब्जेक्टचं सिलेबस आणि PYQ कशा प्रकारचे आहेत ह्याच्याविषयी तुम्हाला माहिती देतील, जेणेकरून ही आपली बॅच एकदम व्यवस्थित पद्धतीनं रन होईल. तर एकदम सिस्टमॅटिकपणे प्लॅनिंग करून चाललेलं आहे, उगाच उठलोय हे सुरू केलंय असं काहीच नाहीये. प्रॉपर प्लॅनिंग करून ही सगळी बॅच रन होणार आहे. आणि मी तुम्हाला परत सांगतोय की सगळे PYQ आपण मराठीमध्ये किंवा ही सगळी बॅच आपण मराठीमध्ये रन करणार आहे, जेणेकरून मराठी मुलांचा टक्का त्या रेल्वेच्या डिपार्टमेंटमध्ये पण जावा. एवढी कमी संख्या आहे ना, माझा मित्र लोको पायलट झालेला तिथला तो DV वाला विचारतोय, अरे ह्यावेळी महाराष्ट्राचे कसं काय तू आलाय, असा त्याला प्रश्न, म्हणजे का आलायस तू, कसं काय आलाय, हा त्याचा प्रश्न पहिला. कारण त्यांना ती सवयच नाहीये की मराठी मुलं येत आहेत अशी. त्यामुळं ते आता चित्र बदललं पाहिजे. आपण आपली विद्यार्थी पण तिथे गेले पाहिजेत. आणि अवघड काही नाहीये, पण आपण जातच नाही किंवा आपल्याला अवेअरनेसच नाहीये. म्हणून ह्या परीक्षांचं पण तुम्ही गांभीर्य घ्या. एकदम कॉम्पॅक्ट सिलेबस आहे आणि मल्टिपल चान्स आहेत. काय मल्टिपल चान्स आहेत, जागा 12,000 पेक्षा जास्त जागा आहेत. त्यामुळं ही बॅच तुम्हाला या परीक्षेला पास होण्यासाठी मदत करणारी बॅच आहे. संकल्प बॅच एज्युकल्चर या ऍप वरून तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा educulture.co.in हे आपलं वेबसाईट आहे, तर त्याच्यावरून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर युअर तिकीट टू इंडियन रेल्वेज हे मी असंच नाही म्हणत आहे, खरंच मी तुम्हाला तुमच्या परीक्षा पास होईपर्यंत मदत करणार आहे. डेफिनेटली तुम्ही फक्त मी सांगल ते फॉलो करा, तुम्हाला ह्या बॅचचा नक्की उपयोग होईल. आणि आपण दोघं मिळून किंवा आपली अख्खी सगळी टीम मिळून तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त कसा स्कोअर करता येईल त्यासाठी हेल्प करू. तुम्हाला काही अडचण असेल तर इथं माझा पण नंबर दिलाय वरचा, खाली गणेश सरांचा नंबर दिलाय. आमच्या दोघांपैकी तुम्ही कुणालाही कॉल करून ह्या परीक्षेच्या फॉर्म भरण्यापासून ते परीक्षा देईपर्यंत अभ्यासाविषयीची सगळी माहिती तुम्ही आम्हाला विचारू शकता. आतापुरतं मी इथंच थांबतोय. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.